बातमी भंडाऱ्यातून भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। तर वैनगंगा नदी सुद्धा फुगली असून धोका पातळी ओलांडून 3 फुटावरून पाणी वाहतंय। त्यामुळे भंडारा नगर परिषदेच्या वतीने खासगी गणपती विसर्जनाकरिता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे येथे विसर्जन करण्यात येणार नाही असं नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आलंय। दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन करण्याकरिता 5 ठिकाणी कृत्रिम टँक लावण्यात येतात। पर वैनगंगा नदीवर कृत्रिम 4 टँक लावलेले आहे। घरगुती गणपती 1.5 दिवस 2 दिवस आणि 5 दिवसाचे 10 दिवसापर्यंत विसर्जन कालावधी असतो। परंतु काही कारणास्तव नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इथं विसर्जन करणे शक्य होणार नाही।